ही काय ॲडव्हर्टाईज वगैरे नाही आहे, तुम्हाला कळवा बाबा कुठं मिळतात त्या अंबड लिंक रोडला, म्हणून ही फक्त माहिती, बस दुसरं काही नाही. कृषी प्रदर्शन आहे ना, तिथं मटेरियल घेऊन जायचं होतं. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग, वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपण निघालो आता नाक्यावरती, हे बघा. आणि आपल्याला पहिलाच श्री गणेशाचं दर्शन झालेलं आहे बघा. आणि हा आला नागजी नाका, नागजी चौफुली. हे बघा, हे जे बाजूला दिसतं ना, ही उंच बिल्डिंग, ही आहे सह्याद्री हॉस्पिटल. हा बघा, हा सर्व भाभानगर परिसर आहे. हा बघा मित्रांनो, हा आला बॉम्बे नाका. हे बघा मित्रांनो, आता आपण नाक्यावर जायच्या अगोदर आहे ना, इथं डेक्कन पेट्रोल पंप, तिथं डिझेल टाकून घेऊ आपण गाडीमध्ये. चला, ओके. हा बघा, आला डेक्कन पेट्रोल पंप. मित्रांनो, आता आपण डेक्कन पेट्रोल पंपावरती डिझेल टाकून आहे ना, आता आपण नाक्यावर निघालेलो आहे. आणि बघू आता नाक्यावर गेलो काय होतं ते. हा, तर मित्रांनो, आता आपण नाक्यावर आलेलो आहे. बघा आपला हा नाका. आणि आता आपल्याला नाक्यावर यायच्या अगोदर फोन आलाय की ते जे पाणीपट्टीवाले आहे ना, सागर भाऊ, त्यांचं भाडं आहे अंबड लिंक रोडला घेऊन जायचं आहे. तर चला, विजयनगरला आपण पाणीपट्टी भरण्यासाठी चला आलोय, पाणीपट्टी भरायला. बघा आता, तर मित्रांनो, आता बघा गाडी लोड झालेली आहे आपली पाणीपट्टीची. आणि हे बघा, हे दाजी आहे करंजचे, त्यांनी लोड केली. तर चलो, अंबड लिंक रोड. मित्रांनो, आता आपण ते पाणीपट्टी घेऊन आहे ना, अंबडला निघालेलो आहे बघा. हे बघा इथं मित्रांनो, चपाती 5 रुपयाला मिळते बघा. आणि हे इथलं फेमस अतुल स्वीट. आणि बघा ही तिरंगा बिल्डिंग. हे मात्र हे मित्रांनो, सिम्बॉयसिस कॉलेज. आता आपल्याला इथून राईट मारून सरळ याला जायचंय, अंबडला. बघा मित्रांनो, हे अंबडगाव. आणि या अंबडगावात काय मध्ये वर्दळ राहते, कारण हा सर्व इंडस्ट्रियल एरिया आहे. सर्व कंपन्या सगळीकडं. हे बघा, संपूर्ण हा कंपनी एरिया आहे, सर्व इंडस्ट्रियल एरिया आहे. सर्व छोट्या मोठ्या भरपूर कंपन्या इकडं. तर आपण हे बघा, आता हे साईराम ट्रेडर्स आहे ना, साईराम ट्रेडर्स, इथं आलेलो आहे. आणि आता ते माल उतरवत आहे बघा. गाडी लावली इथं आता खाली करायला, तर उतरवतील ते. हे बघा, हे साईराम ट्रेडरचं दुकान. या सर्व वस्तू इथे मिळतं बघा. हे बघा, हे सिमेंटचे पत्रे, फायबरचे पत्रे, स्टील पत्रे. हे बघा, हे सर्व वस्तू इथे मिळतात बघा. हे सर्व फायबर पत्रे बघा, हे फायबर पत्र आहे. हे बघा, फायबर पत्र आहे. हे फायबर पत्र्यांचं स्पेशल दुकान आहे. फायबर पत्रे असतात ना, फायबर पत्रे, त्याचं स्पेशल दुकान आहे. टोटल सर्व फायबर पत्रे बघा. कलरमध्ये पण मिळालं तुम्हाला. हे बघा, कलरसुद्धा याच्यात कौलारू टाईप डिझाईन आहे. हे बघा, हे सर्व फायबरचे, सर्व टोटल फायबर आहे बघा.
आणि हे घरावरती जे पंखे लावले जातात ना हवा येण्यासाठी, ते पंखे बघा. हे टोटल फायबरचे दुकान आहे. टोटल फायबर पत्रे बघा, कलरमध्ये येते सर्व. तर मित्रांनो, कोणाला जर फक्त फायबरचे पत्रे घ्यायचे असेल तर साई राम ट्रेडर्स, अंबड लिंक रोड इथं अवश्य भेट द्या. कारण हे फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. ही काय ॲडव्हर्टाईज वगैरे नाही आहे, तुम्हाला कळवा बाबा कुठं मिळतात त्या अंबड लिंक रोडला, म्हणून ही फक्त माहिती, बस दुसरं काही नाही. तर मित्रांनो बघा, आता खाली होत आलेली गाडी आपली. बघा, हे मालक आहे बरं का. काय नाव आपलं? मालक नाही. अच्छा, मॅनेजर. अच्छा, मॅनेजर. सॉरी, मॅनेजर आहे. झालं, आता खाली झाली का जाऊया आपण नाक्यावर. ओके. तर मित्रांनो, आता आपली गाडी खाली झालेली आहे. ही बघा, तुम्हाला आरशातून दाखवते बघा. आणि आता निघूया आपण नाक्यावर. मित्रांनो, आता आपण ते साईराम ट्रेडर्स आहे ना अंबडचं, तिथं ती पाणीपट्टी खाली करून आपण आता नाक्यावर आलेलो आहे. बघा आपला नाका. तर चला, सकाळी एक भाडं लागलं. आता बघूया अजून दुसरं भाडं येतं केव्हा आणि कुठलं येतं ते. तर ओके मित्रांनो. हॅलो मित्रांनो, आता जवळजवळ 2:10 होत आले. मित्रांनो, जेवण नुकतंच झालं आणि आपल्याला लगेच फोन आला सोलमन कंपनीमधून. तर त्यांचं काही मटेरियल घेऊन जायचं आहे ठक्कर डोमला. तिथं एक्झिबिशन आहे काहीतरी वाटतं. तर ते मटेरियल आहे ना ठक्कर डोमला पोहोचवायचं आहे. तर चला सोलमन कंपनीमध्ये लोडिंग करण्यासाठी. ओके. तर हे बघा, लोडिंग होऊन राहिलेलं आहे आणि आपलं दीपक शेठच्या हाताने लोडिंग होऊन राहिलेलं आहे बघा. ते खास व्हाईट शर्ट घालून आलेले आहे ना. हे बघा, हे बघा बघा. तर मित्रांनो, सोलमन कंपनीचं मटेरियल घेऊन आहे ना आपण आता ठक्कर डोमला निघालेलो आहे, जे सिटी सेंटर मॉलच्या पुढे आहे. आणि तिथं एक्झिबिशन आहे. त्या एक्झिबिशनमध्ये आहे ना हे मटेरियल ठेवायचं आहे. तर चला ठक्कर डोमला. बघा मित्रांनो, आता ही जी येते ना ती नंदिनी नदी आहे सिटी सेंटर मॉलच्या पाठीमागची. आणि हे सर्वात जुनं वडाचं झाड जिथं म्हसोबा मंदिर आहे बघा. हे बघा, हे सर्वात जुनं आहे ना, सर्वात जुनं वडाचं झाड आहे आणि ते म्हसोबा मंदिर आहे तिथं. आणि हे सिटी सेंटर मॉल एरिया बघा. आता हे सिटी सेंटर मॉल आहे बघा. हे बघा मित्रांनो, हा आहे सिटी सेंटर मॉल बघा. हा परिसर सिटी सेंटर मॉलचा. आणि बघा, हे आहे सिटी सेंटर मॉल बघा. भव्य दिव्य असा सिटी सेंटर मॉल, नाशिकची शान. नाशिकची शान आहे ही सिटी सेंटर मॉल. हे का संपूर्ण इथपर्यंत हे पार्किंग आहे, खूप भव्य आणि दिव्य आहे. आणि बघा, आता इथं हा ठक्कर डोम, हा पुढे आलाय ना, हा आहे ठक्कर डोम बघा. ठक्कर डोम मध्ये आहे ना कृषी प्रदर्शन भरलेलं आहे. तेव्हा हे ठक्कर डोम. मित्रांनो, इथं शेतकरी वर्गासाठी आहे ना, माहितीसाठी ना
कृषी प्रदर्शन दरवर्षी भरवलं जातं. तर त्याप्रमाणे बघा आता इथं आहे ना, हे ठक्कर डोमला सिटी सेंटर मॉलच्या पुढं ठक्कर डोम आहे ना, तिथं कृषी प्रदर्शन ठेवलेले बघा. हे बाहेरचा भाग बघा. तर मित्रांनो बघा इथं आता कृषी प्रदर्शनाला आलेलो आहे आपण. कृषी प्रदर्शन आणि ते मध्ये काय एंट्री नाही देऊन राहिले माल खाली करायला. तर माल बघा इथंच उतरायला इथून नेऊन लागून राहिलेला आहे. रोडवरूनच आज मालाची वाहतूक आतमध्ये जाऊन होऊन राहिलेली. तर मित्रांनो आता आपण कृषी प्रदर्शनचं भाडं मारून आहे ना, आपण आत्ताच नाक्यावर आलेलो आहे. तर मित्रांनो बघा आज सकाळी आल्या आल्या आपल्याला त्या पाणीपट्टीवाल्यांचं साई राम ट्रेडर्स अंबर इथलं आपण ते पाणीपट्टीचं भाडं मारलं आणि त्याच्यानंतर साधारण 12-12:30 वाजता नाक्यावर आलं. त्याच्यानंतर जेवण केल्यानंतर जवळजवळ 2:15 ते 2:30च्या दरम्यान आपल्याला दुसरं भाडं लागलं. तर ते होतं सोलमन कंपनीचं कृषी प्रदर्शन आहे ना, तिथं मटेरियल घेऊन जायचं होतं आणि ते सोडून आता आपण नाक्यावर आलेलो आहे. तर मित्रांनो असे झाले आपला आजचा प्रवास आणि असे झाले आजचे 2 भाडे. तर मित्रांनो आजचा प्रवास जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.